महाराष्ट्र प्रबोधिनी अकॅडमी बारामती च्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी अमर जगताप आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण जे लेक्चर बघणार आहेत HRD मधलं एज्युकेशन ह्या टॉपिक मधलं ओके. तर त्या टॉपिक मधला बराचसा पोर्शन आजपर्यंत आपण कव्हर केलेला आहे. आज जो पोर्शन बघणार आहे तो प्रायमरी एज्युकेशनच्या रिलेटेड ज्या आपल्या स्कीम आहेत त्या स्कीम्स रिलेटेड आहेत. तर आता त्याच्या प्रायमरी एज्युकेशनच्या रिलेटेड ज्या स्कीम आहेत त्यातली पहिली स्कीम आपण बघणार आहोत ही खडू-फळा मोहीम. तर या खडू-फळा मोहिमेचं काल आपण ज्यावेळेस बघत होतो त्यावेळेस 1986चं शैक्षणिक धोरण आपण बघितलं होतं. तर त्या 1986च्या शैक्षणिक धोरणामध्ये 5 जे महत्वाचे घटक आपण बघितले होते. तर त्याच्यामध्ये एक होता जवाहर नवोदय विद्यालय, त्यानंतरचा होता महिला सामाख्य योजना, प्रौढ शिक्षणाची एक योजना होती, त्यानंतर ओपन स्कूलिंगची एक होती आणि खडू-फळा मोहिमेची एक होती. तर या खडू-फळा मोहिमेमध्ये काय असणार आहे नॅचरली, तर सुरुवात त्याची झालेली आहे कधी 1987 आणि 88च्या दरम्यानमध्ये आणि पूर्णपणे इन्फ्रास्ट्रक्चरशी रिलेटेड स्कीम आहे बघा. म्हणजे त्याच्यामध्ये 2 वर्ग खोल्या असतील किंवा 2 शिक्षक तिथं प्रोव्हाइड करणार असेल किंवा इतर शैक्षणिक साहित्य, मग त्याच्यामध्ये नकाशे आलेत, इतर चार्ट आलेत किंवा शाळेसाठी लागणारे इतर जे सगळं साहित्य पुरवायचे ते ह्या स्कीमच्या अंडर आहे ओके. तर मग ते खडू-फळा मोहीम सुरुवात 1987-88 ला आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चरशी रिलेटेड स्कीम आहे. त्यानंतर ही झाली आपली पहिली स्कीम. त्यानंतर पुढची दुसरी स्कीम जी आहे ते DPEP म्हणजे काय, डिस्ट्रिक्ट प्रायमरी एज्युकेशन प्रोग्राम. डिस्ट्रिक्ट प्रायमरी एज्युकेशन प्रोग्राम सुरुवात कधी आहे 1994 ला. सगळ्यात अगोदर हे तुम्हाला सांगतो की ही स्कीम सुरू कशासाठी झालेली आहे, तर 1993चा उन्नीकृष्णन खटला जो आपण काल बघितला, तर त्या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निकाल काय दिलेला आहे, तर प्रायमरी एज्युकेशन वयाच्या 14व्या वर्षापर्यंत मोफत आणि सक्तीचा असणं हा बालकांचा हक्क आहे असा जो निर्णय आला, त्या निर्णयाला अनुसरून 1994 मध्ये ही स्कीम सुरू करण्यात आली होती. तर या स्कीमचा उद्देश काय आहे, तर प्रायमरी एज्युकेशनचं युनिव्हर्सलायझेशन, प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण. त्याच्यासाठी स्कीम आली कधी 1994, कशासाठी, 1993च्या उन्नीकृष्णन खटल्याच्या अनुषंगानं. ही स्कीम ऑब्विसली केंद्र पुरस्कृत असणार आहे आणि त्याचा उद्देश काय आपण आताच बघितला, प्रायमरी एज्युकेशनचं युनिव्हर्सलायझेशन. त्याला अर्थसहाय्य कोणी केलेलं आहे, सगळ्यात अगोदर लक्षात ठेवायचं की प्रायमरी एज्युकेशनचं युनिव्हर्सलायझेशन हा जो उद्देश आहे त्याच्यातल्या कुठल्या पण शाळेमध्ये किंवा कुठल्या पण गव्हर्नमेंटनं केलेला हा खूपच उदात्त उद्देश असल्यामुळे त्याला खूप ठिकाणांनी अर्थसहाय्य मिळत असते. त्याच्यामध्ये ह्या पण योजनेला त्याप्रमाणे अर्थसहाय्य मिळालेलं आहे. कोणाकोणाचा आहे, युनिसेफचा आहे आणि ही ODA आणि SIDA या ज्या संस्था आहेत या संस्थांनी सुद्धा अर्थसहाय्य केलेलं आहे ओके. तर आता नेक्स्ट स्कीम आपण बघूया, मिड डे मिल स्कीम, MDM मिड डे मिल. सुरुवात कधी झालेली आहे बघा, 15 ऑगस्ट 1995. 15 ऑगस्ट 1995 यावेळेस ही स्कीम जी सुरू झाली होती ती 5वीच्या वर्गापर्यंत होती बघा, 5वी. आणि ह्या स्कीम मध्ये आपण नंतर बघणारच आहोत 2008 साली काही चेंजेस झाले आणि ही स्कीम कितवीपर्यंत झाली, तर 8वी. मग एक लक्षात ठेवायच्या अँगलनं तुम्हाला खूप चांगलं पडले, 1995 ला 5वी आणि 2008 ला 8वी ओके. तर त्याचा उद्देश काय आहे नॉर्मली, तर प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठीच ही स्कीम आलेली आहे. म्हणजे पोषक आहार पुरवणं वगैरे त्याचा उद्देश आहेतच, परंतु सगळ्यात महत्वाचा उद्देश काय आहे त्याचा, तर प्रायमरी एज्युकेशनचं युनिव्हर्सलायझेशन. मग त्याच्याबरोबर दुसरा उद्देश काय असणार आहे, पट वाढवायचा आहे, उपस्थिती वाढवायची आहे, गळती कमी करायची आणि गुणवत्ता वाढवायची. हे सगळं उद्देश ऑब्विसलीच आपण लॉजिकली करेक्ट करणार आहोत. याच्या अनुषंगानं काही माहिती बेसिक आहे ती लक्षात ठेवायची. सगळ्यात अगोदर 1989 ला युनोनं एक कन्व्हेन्शन स्वीकारलं, CRC नावाचं, काय, कन्व्हेन्शन ऑन द राईट्स ऑफ चिल्ड्रन, CRC. आणि ते इंडियाने ऍक्सेप्ट केले कधी 1992 ला. त्यातलं एक कलम 24 आहे. या कलम 24 मध्ये असं म्हणण्यात आलेलं होतं की वय वर्ष 18 पूर्ण होईपर्यंत बालकांचं पोषण पूर्णपणे झालं पाहिजे हे त्या सरकारांनी काळजी घ्यायची.
तर त्याच्यासाठी ही योजना भारतानं हे कन्व्हेन्शन स्वीकारलं 1992 आणि योजना सुरू झाली 1995. ठीक आहे. तर ऑब्विसली योजना केंद्र पुरस्कृतच आहे. HRDच्या विषयामध्ये ज्या ज्या योजना आहेत त्या मॅक्सिमम ह्या केंद्र पुरस्कृतच आहे. जिथं स्पेसिफिकली आपण मेन्शन करत नाही की ही योजना स्टेट गव्हर्नमेंटची आहे किंवा महाराष्ट्र सरकारनं सुरू केलेली आहे, तोपर्यंत आपण हे पकडूनच चालायचे की योजना केंद्र सरकारची आहे. आणि त्यात युनिव्हर्सलायझेशनसाठी जर असेल तर ती केंद्र सरकारचीच असणार आहे, कारण स्टेट गव्हर्नमेंट काही युनिव्हर्सलायझेशन करू शकणारच नाही. महाराष्ट्र गव्हर्नमेंट UPतल्या मुलांना शिकवू शकत नाही किंवा तिकडं मिड डे मिल पुरवू शकत नाही. 2002 साली सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला. 1995 ला स्कीम सुरू झाली. 5वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना 1995 ते 2002 पर्यंत महिना 3 किलो तांदूळ पॅकमध्ये दिलं जायचं. महिन्यानं, 2 महिन्यानं, 3 महिन्यानं ते कधी मिळायचं तुम्हाला सगळ्यांना माहितच असेल सर्वांना. पण 2002 ला सुप्रीम कोर्टचा एक निर्णय आला आणि त्या निर्णयामध्ये त्यांनी असं सांगितलं सगळ्यात पहिल्यांदा की ही जे मिड डे मिल दिले ते पॅक स्वरूपात न देता दररोजच्या दररोज मुलांना शिजवून दिलं पाहिजे, त्याच्यामुळे त्यांच्या पोषणाचा दर्जा वाढू शकेल. आणि आपण इथं बघितलेलंच आहे, ही स्कीम 2008 ला 8वी पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. सुरुवात झाली 1995 ला, त्यावेळेस ती स्कीम 5वी पर्यंत होती. 2008 येता येता ती स्कीम 8वी पर्यंत केलेली आहे. ठीक आहे. आणि पुढची एक गोष्ट, एक थोडी इम्पॉर्टंट फॅक्ट आहे, तुम्ही सर्वांनी लक्षातच ठेवायचे की 1ली ते 5वी हे जे वर्ग आहेत त्यांना 450 कॅलरी एवढं त्या अन्नातून एनर्जी त्यांना मिळेल एवढं अन्न त्यांना दिलं जाणार आहे 1ली ते 5वी. आणि 6वी ते 8वी हे जे वर्ग आहेत त्यांना 700 कॅलरी एवढं अन्न एनर्जी त्यांना मिळेल एवढं अन्न त्यांना दिलं जाणार आहे. 1ली ते 5वी किती 450 कॅलरी आणि 6वी ते 8वी किती 700 कॅलरी. आणि बरोबरच आणखीन एक फॅक्ट लक्षात ठेवायचे ते म्हणजे हे 450 कॅलरी ज्यावेळेस देणार आहेत त्यावेळेस त्याच्यात प्रोटीन किती असलं पाहिजे 12 ग्रॅम. आणि 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना 700 कॅलरी देणार आहेत त्यावेळेस त्यांना प्रोटीन किती असलं पाहिजे 20 ग्रॅम. हे प्रोटीनचं वगैरे पण तुम्ही लक्षात ठेवा. प्रोटीन आपल्या बॉडीसाठी खूप जास्त गरजेचं आहे, इस्पेशली तुमच्या मसल्सची डेव्हलपमेंट असेल किंवा बोन्सची डेव्हलपमेंट असेल त्याच्या अनुषंगानं. कॉन्ट्रीब्युशन, सेंटरचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे 60% आणि स्टेटचं कॉन्ट्रीब्युशन 40%. सगळ्यात अगोदर आता त्याचा इतिहास थोडा दिलेला आहे. सुरुवात झाली सगळ्यात अगोदर कुठे 1925 ला मद्रास महानगरपालिका स्वातंत्र्याच्या अगोदर. त्याच्यानंतर त्याचंच अनुकरण 1930 ला कोणी केलेलं आहे तर पुदुच्चेरी. पण इथं मद्रास जे आहे ते महानगरपालिका आहे आणि पुदुच्चेरी जे आहे ते केंद्रशासित प्रदेश आहे, युनियन टेरिटरी. आणि स्वातंत्र्यानंतर सुरुवात कोणी 1962-63 ला मद्रास सरकारनं, म्हणजे स्वातंत्र्या अगोदर पण सुरुवात तमिळनाडूनच म्हणजे मद्रासनं केली होती. स्वातंत्र्यानंतरची सुरुवात तमिळनाडू म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीचं मद्रासच राज्य आहे. तर 1962-63 ला कामराज पॅटर्न तुम्हाला माहित असेल तर ते कामराज तिथलं मुख्यमंत्री होतं, त्याच वेळेस तिथं सुरुवात झालेली आहे. त्यानंतर स्वातंत्र्यानंतर सुरुवात तर तमिळनाडूने केली. पण दुसरं स्टेट कोणतं आहे तर दुसरं स्टेट म्हणजे गुजरातनं सुरुवात करण्याचा प्रयत्न केला पण त्यांची ती अपयशी ठरली होती. मग 1984 ला कोणी केरळ. ही फॅक्ट इतकी जास्त महत्वाची नाही पण एखाद्या वेळेस आयोग इथपर्यंत एवढ्या टेपला क्वेश्चनला कधी कधी अलीकडल्या काळामध्ये गेलेला आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवा. ओके. तर मिड डे मिल कधी 1995 ला सुरुवात होती. 1995 ची सुरुवात भारत सरकारची होती, परंतु स्वातंत्र्यानंतरची पहिली सुरुवात कोणाची तर तमिळनाडू गव्हर्नमेंटची 1962-63 ला. आणि स्वातंत्र्याच्या अगोदरची पण सुरुवात सगळ्यात पहिल्यांदा कोणाची तर ती मद्रास सरकारची. तर तीच योजना आता 2021-22 ला तिचं नाव बदललेलं आहे. काय PM पोषण योजना. PM पोषण, पोषणचाच फुल फॉर्म काय आहे PM पोषण शक्ती निर्माण योजना. मिड डे मिल स्कीम, मध्यान्ह आहार किंवा मध्यान्ह भोजन ज्या काही नावानं तुम्ही संबोधताय ते 1995 पासून सुरू होती ती स्कीम, परंतु त्या स्कीमचं 2021-22 येता येता नाव बदललेलं आहे आणि तिचं नाव ठेवलेलं आहे PM पोषण शक्ती निर्माण योजना किंवा PM पोषण योजना. तर ती स्कीम 5 वर्षांसाठी आखलेली आहे 2021-22 ते 2025-26. तिच्यामध्ये काही चेंजेस केलेले आहेत. मेन म्हणजे मिड डे मिल स्कीम जी होती ती कितवी ते कितवी होती 1ली ते 8वी म्हणजे 6 ते 14 या वयोगटासाठी होती. PM पोषण शक्ती निर्माण ही 3 ते 14 या वयोगटासाठी आहे. म्हणजे 3 ते 6 हा प्री प्रायमरी
एज्युकेशनचा जो गट आहे तो गट सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. आणि प्लस उन्हाळा, दुष्काळ वगैरे ज्या काळात बालकांची उपासमार होणार आहे त्या उपासमारीच्या वेळी पण त्यांना मिड डे मील पुरवण्याची याच्यामध्ये तरतूद आहे. आणि या PM पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत या 3 घटक आहेत जे लक्षात ठेवायचे अगोदर. कोणता? एक आहे तिथी भोजन योजना. तिथी भोजन म्हणजे ऍक्च्युली ह्या योजनेची सुरुवात सगळ्यात अगोदर गुजरातमध्ये झाली होती आणि त्याच्यानंतर आता PM पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत ही योजना गुजरातची केंद्र सरकारनं संपूर्ण देशभर विस्तार केलेला आहे त्याचा. तर या योजना कोणती? तिथी भोजन. तर गावामध्ये लग्न असेल, कोणाचं बारसं असेल किंवा इतर कोणतं, कोणाचा एक्झाम मध्ये नंबर काढलेला असेल तर त्याच्यानंतर जे जेवण दिलं जातं तर गावकऱ्यांबरोबरच शाळेतल्या विद्यार्थ्यांना पण थोडाफार म्हणजे एक 50, 60, 100 विद्यार्थ्यांना पुरेल एवढं अन्न त्या त्या कार्याच्या मालकांना पुरवायचं अशी ती स्कीम आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही भोजन देताय गावकऱ्यांना किंवा मित्रांना तर त्याच वेळेस थोडंफार भोजन शाळेमध्ये नेऊन द्यायचं. पण ही योजना ही मिड डे मील किंवा ह्या पोषण योजनेला सबस्टिट्यूट म्हणून नाही तर कॉम्प्लिमेंटरी म्हणून आहे. ओके. तर म्हणजे मिड डे मील सुरू राहणारच आहे पण प्लस मध्ये हे काय स्वीट्स थोडंफार मिळणार आहे विद्यार्थ्यांना ते त्याच्यामध्ये ऍड केलं जाणार आहे. पण त्याच्यामुळे होणार आहे काय तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे या मिड डे मीलचा दर्जा वाढणार आहे. आणि दुसरी गोष्ट काय असणार आहे तर ती मुलं दररोजचं तेच राईस किंवा भात खाऊन खाऊन थोडेफार ते कंटाळा वगैरे त्यांना आलेला असेल तर त्यांना काहीतरी वेगळं थोडंफार मिळणार आहे आणखीन एक्स्ट्रा. आणि दुसरा त्याच्यामुळं त्या भोजनाचा मिड डे मीलचा दर्जा वाढणार आहे आणि त्यांच्या शाळेतल्या भोजनाच्या क्वालिटीवर चेक पण राहणार आहे. तर मग ह्या तिथी भोजन योजना ही कुठली आपण बघितलं आताच तर गुजरातमधली आहे. या योजनेची वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी नावं ठेवण्यात आली होती. तर महाराष्ट्रामध्ये या योजनेचं नाव ठेवण्यात आलं होतं स्नेह भोजन योजना. बाकी कुठल्या राज्यामध्ये काय आहे तर हिमाचल प्रदेशमध्ये या योजनेचं नाव भोज असं आहे किंवा आसाममध्ये संप्रीती योजना आहे. त्यानंतर पंजाबमध्ये प्रीती भोजन आहे, राजस्थानमध्ये उत्सव भोजन आहे. या टाईपच्या तुम्ही ते लिहून घ्या. कुठल्या पण बुक्स तुम्ही जे रेफर करणार आहे याच्यानंतर त्या बुकमध्ये तुम्हाला ते मिळूनच जातील. ओके. तर PM पोषण योजनेमधलं पहिलं आपण बघितलं काय तिथी भोजन आहे. दुसरी आहे शालेय पोषण बगीचा. तर आपण जेवण जे घेतो तर त्या जेवणामध्ये 2 घटक असतात. पहिला घटक काय तर मॅक्रोन्यूट्रिएंट आणि दुसरा मायक्रोन्यूट्रिएंट. मॅक्रोन्यूट्रिएंट मध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन वगैरे जे काय असेल ते त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स येतात, प्रोटीन येतात आणि फॅट्स येतात. परंतु मायक्रोन्यूट्रिएंट म्हणजे तुमचे विटामिन्स असतील किंवा महत्वाचे कोणते मिनरल्स असतील तर ते कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन त्याच्यामध्ये येत नाहीत. आणि आपण जे बघितलं कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स किंवा फॅट्स तर त्या मिळतात जास्त कशातून आपल्याला तर आपण जे ज्वारी, बाजरी, गहू वगैरे जे खातो त्याच्यातून. परंतु मायक्रोन्यूट्रिएंट्स आपल्याला कशातून मिळतात तर ते आपण जे भाज्या खातो मग टोमॅटो असेल किंवा इतर शेवग्याची शेंगा असेल किंवा या सगळ्या गोष्टींमधून. तर मग ते मायक्रोन्यूट्रिएंट सप्लाय करण्यासाठी मायक्रोन्यूट्रिएंट हा शब्द स्पेसिफिकली ध्यानात ठेवा. तर शालेय पोषण बगीचा जे आहे तो मायक्रोन्यूट्रिएंट्स शाळेतल्या विद्यार्थ्यांना जे मिड डे मीलचा पोषण आहार दिला जातोय त्याला सप्लिमेंट म्हणून जे काय थोडंफार त्यांना देता येईल ते शालेय पोषण बगीच्याच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. तर ह्याच्यामध्ये काय आहे तर शाळेच्या आसपास जे थोडंफार मोकळं रान असणार आहे त्या रानामध्ये भाज्या किंवा त्या टाईपचं गोष्टी उगवल्या जाणार आहेत आणि त्याचं सप्लिमेंट मिड डे मीलला दिलं जाणार आहे आणि त्याच्यातून विद्यार्थ्यांना शाळेतला काय मिळणार आहे तर मायक्रोन्यूट्रिएंट. ओके. आणि नेक्स्ट आहे सोशल ऑडिट. सोशल ऑडिट म्हणजे त्या शाळेतल्या मिड डे मीलचा दर्जा काय प्रकारचा आहे ते गावकऱ्यांनी कायम त्याच्यामध्ये वॉच ठेवायचा. ग्रामसभा असेल किंवा गावातील इतर सजग नागरिक असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील तर त्याच्यामध्ये व्यवस्थित जे सगळं केंद्र सरकार किंवा सरकार शाळांना जे सगळं धान्य देते त्या धान्याचा पूर्णपणे उपयोग होतोय का किंवा त्या अन्नाची क्वालिटी व्यवस्थित आहे का तर त्याचं सर्वेलन्स किंवा त्याच्यावर लक्ष कोणी ठेवायचं तर गावातल्याच लोकांनी. त्याला सोशल ऑडिट म्हणतात. ओके. तर मग PM पोषण योजना याच्यामध्ये 3 घटक आपण काय काय बघितलं. तिथी भोजन आहे,
त्यानंतर शालेय पोषण बगीचा आहे, सोशल ऑडिट आहे. सुरुवात कधी झालेली आहे? 2021-22 ते 25-26 3 ते 14 वर्षासाठी. ओके, तर ही योजना आपली इथं संपलेली आहे. नेक्स्ट जी बघणार आहे आपण ते सर्व शिक्षा अभियान. आपण आता याच्या अगोदर 1994ला जी योजना सुरू झाली असं म्हणलं होतं, त्याचं नाव काय होतं? तर डिस्ट्रिक्ट प्रायमरी एज्युकेशन प्रोग्राम. त्या डिस्ट्रिक्ट प्रायमरी एज्युकेशन प्रोग्रामलाच रिप्लेस करून आलेली योजना पुढची आहे ते सर्व शिक्षा अभियान. कधी आलेली आहे? 2001-2002ला. तर कशामुळे आली? DPEP 1994ला सुरू झाली होती. मग ती जर चांगली चालत असेल तर 2001-2ला ही योजना बदलण्याची गरज का पडली? तर आपल्या सर्वांना माहित आहे 2000 साली काय आलेलं आहे? MDG, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स. तर MDG मध्ये काय सांगण्यात आलं होतं की प्राथमिक शिक्षण सगळ्यात पहिल्यांदा MDG 2000 ते 2015 या 15 वर्षांमध्ये पूर्ण करायचे जे जागतिक ग्लोबल गोल्स होते ते स्वीकारण्यात आले होते. आणि त्याच्या अंतर्गत 2 नंबरचं MDG 2 हे जे गोल आहे, या गोलमध्ये काय सांगण्यात आलं होतं की 2015 पर्यंत जगातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना 100% प्रायमरी एज्युकेशन म्हणजे प्रायमरी एज्युकेशनचं युनिव्हर्सलायझेशन झालं पाहिजे. मग त्याच गोल्समध्ये जे काय थोडेफार टार्गेट दिले असतील त्या टार्गेटच्या अनुषंगानं योजना 2001-2ला आली होती. म्हणजे लक्षात काय ठेवायचं, 1994ला जी DPEP योजना आली होती तिचंच बदललेलं स्वरूप सर्व शिक्षा अभियान कधी आले? 2001-2002. तुम्ही तुमच्या शाळांमध्ये सर्व शिक्षा अभियानाचा लोगो बघितलेला असेल. बोर्डवर बऱ्याचदा एका दर्शनी भागामध्ये काढलेला असतोय, एक पेन्सिल काढलेली असते, एक मुलगा बसलेला असतोय, एक मुलगी बसलेली असते, मुलीच्या हातामध्ये पुस्तक असते आणि खाली लिहिलेलं असते सारे शिकूया पुढे जाऊया. ओके, तर आपण ज्यावेळेस DPEP बघत होतो तर DPEPला स्पॉन्सर म्हणजे मदत कोणी कोणी केली होती? तर युनिसेफनं केली होती. त्यानंतर ती ODA वगैरे त्या एजन्सीज आपण त्या बघितल्या होत्या. इथं पण अगेन जागतिक बँक आणि युनिसेफ दोघांनी मदत केलेली आहे. म्हणजे युनिसेफ कॉमन आहे. DPEPला युनिसेफनं मदत केलीच होती आणि प्लस सर्व शिक्षा अभियानाला पण युनिसेफनं मदत केली आहे. युनिसेफ काय आहे तुम्हाला माहित असेल? जागतिक लेवल युनोची एक ऑर्गनायझेशन आहे. कोणासाठी? लहान मुलांसाठी. दुसऱ्या महायुद्धामध्ये जे अत्याचार पीडित लहान मुलं होते त्यांना मदत करण्यासाठी स्थापन केली होती. परंतु महायुद्धानंतरच्या काळामध्ये पण तिचं काम विस्तारलं गेलं आणि ती कंटिन्यू करण्यात आली होती. आणि जगातल्या गरीब देशांमध्ये लहान मुलांसाठी जे जे चांगले चांगले इनिशिएटिव्ह घेतले जातात त्या इनिशिएटिव्हला ही संघटना मदत करत असते. अगेन 60-40 या योजनेमध्ये केंद्र सरकारचा वाटा किती आहे? 60% आणि राज्य सरकारचा वाटा 40%. 2000 सुरुवात कधी झाली? 2001-2ला. आणि टार्गेट्स काय ठेवलंय? 2003 पर्यंत 100% एनरोलमेंट झालं पाहिजे. म्हणजे वयाच्या 6 किंवा 7 शाळेत जाण्याच्या वयाची जी मुलं आहेत त्या मुलांचं 100% त्यांचं शाळेत ऍडमिशन झालं पाहिजे. आणि 2010 पर्यंत पूर्णपणे रिटेन्शन झालं पाहिजे. रिटेन्शन म्हणजे काय? तर 2003 पर्यंत ज्यांचं शाळेत ऍडमिशन झालंय त्या 100% मुलांचं 2010 पर्यंत त्यांचं 8वी पर्यंत एज्युकेशन कम्प्लीट झालं पाहिजे. म्हणजे 2001-2ला योजना सुरू आहे. 2003 पर्यंत 100% पट नोंदणी आहे. 2010 पर्यंत 100% रिटेन्शन म्हणजे 8वी पर्यंत त्यांचं शिक्षण पूर्ण करायचंय. आणि ह्या सर्व शिक्षा नावातच सर्व आहे. सर्व म्हणजे हॉलिस्टिक स्कीम आहे. म्हणजे त्याचं खूप जास्त उद्देश असणार आहेत आणि ते सगळंच्या सगळं उद्देश पाठ करत बसायचं नाही. ते उद्देश बऱ्यापैकी आपल्याला लॉजिकली आपण करेक्टच करत असतोय. ह्या सगळ्या उद्देशांमध्ये लक्षात ठेवण्यासारखा एक उद्देश मला सापडला, तो म्हणजे संगणक शिक्षण. बऱ्याचदा आपण वाचता वाचता विसरून जाऊ शकतोय की 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांच्या युनिव्हर्सलायझेशनसाठी ही स्कीम आहे म्हणलं, त्याच्यात संगणक शिक्षण कशासाठी असेल बाबा? पण येस, ह्याच्यामध्ये संगणक शिक्षण सुद्धा आहे. आणि महाराष्ट्रात या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद ही संघटना करते. म्हणजे या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र सरकारनं एक सेपरेट एजन्सी स्थापन केली आणि तिचं नाव काय आहे? महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद. ओके, तर थोडीशी रिवाइज करू. योजना काय आहे? सर्व शिक्षा अभियान. तिचं अगोदरचं रूप काय होतं?
डिस्ट्रिक्ट प्रायमरी एज्युकेशन प्रोग्राम कधीचे आहे ते 1994चे. सर्व शिक्षा अभियान मग कधी आली 2001-2. कशासाठी? MDG मुळे. MDG मध्ये गोल किती शिक्षण प्रायमरी एज्युकेशनच्या युनिव्हर्सलायझेशनसाठी आहे, गोल नंबर 2. त्याच्यामध्ये मदत कुणी केली? जागतिक बँक आणि युनिसेफ. केंद्र सरकार 60%, स्टेट गव्हर्नमेंट 40%. त्यानंतर त्याच्यात संगणक शिक्षण आहे आणि महाराष्ट्रात इम्प्लिमेंटेशन महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद. ओके, नेक्स्ट आहे NPEGEL. त्याचा फुल फॉर्म आहे नॅशनल प्रोग्राम फॉर एज्युकेशन ऑफ गर्ल्स ॲट एलिमेंटरी लेवल. आहे काय? नॅशनल प्रोग्राम कशासाठी? फॉर एज्युकेशन ऑफ गर्ल्स ॲट कुठं? एलिमेंटरी लेवल, म्हणजे प्राथमिक शिक्षण. त्याच्यामध्ये मुलींचं युनिव्हर्सलायझेशन व्हावं त्याच्यासाठी ही स्कीम सुरू करण्यात आली आहे. मग सगळ्यात पहिल्यांदा आपण बघितलं की सर्व शिक्षा अभियान कशासाठी आहे? 100% विद्यार्थ्यांचं शिक्षण वयवर्ष 14 वर्ष पूर्ण होईपर्यंत झालं पाहिजे. मग मुलींसाठी ही सेपरेट स्कीम का? तर याचा जो उद्देश आहे त्या उद्देशमधून आपल्याला क्लिअर होऊन जातं. तर ती योजना आहे ते हार्डेस्ट टू रीच गर्ल्स, म्हणजे नॉर्मल शिक्षण व्यवस्था ज्या मुलींपर्यंत पोहोचू शकत नाही त्या मुलींपर्यंत पोहोचून त्यांना एज्युकेशन किंवा स्किल देणं, त्याच्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. कधी सुरू झालेली आहे? 2003ला. सर्व शिक्षा अभियान सुरू कधी झालेलं आहे? 2001-2002ला. NPEGEL 2003ला सुरू झाले. नॅचरली सर्व शिक्षा अभियानाचा भाग आहे आणि कोणासाठी आहे? हार्डेस्ट टू रीच गर्ल्स. मग हार्डेस्ट टू रीच गर्ल्स कोणत्या कोणत्या आहेत? तर ज्यांचं प्रायमरी एज्युकेशन कंप्लीट होण्याच्या अगोदरच त्यांना शाळेतून घरी राहावं लागलेलं आहे किंवा त्यांचं लग्न झालेलं आहे किंवा या प्रकारच्या, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण म्हणू शकतो की आता ऊसतोड कामगारांच्या मुली आहेत तर त्या आई वडिलांबरोबर स्थलांतर करून इकडे आलेले असतील तर त्यांचं एज्युकेशन कसं होणार? तर त्या अशा विविध प्रकारच्या मुलींपर्यंत पोहोचून त्यांना एज्युकेशनच्या मेन स्ट्रीम मध्ये आणायचं, त्यांना स्किल द्यायचं किंवा जमेल तितकं एज्युकेशन द्यायचं, याच्यासाठी ही स्कीम आहे. आणि ही योजना आपल्याला वाटेल की फक्त मग त्याच्यामुळे ग्रामीण भागातच असेल, पण तसं नाही. ती शहरी भागात पण आहे. आणि शहरी भागांमध्ये कुठं पुरवली जाते ही योजना? कुठं जास्त ऑपरेट होते? तर ज्या निवडक झोपडपट्ट्या आहेत शहरी भागातल्या, सर्वेमध्ये जिथं समजलेलं आहे की जिथं एज्युकेशनचं टक्केवारी कमी आहे किंवा एज्युकेशनमध्ये गळती होणाऱ्या मुलींचं प्रमाण जास्त आहे, तर त्या निवडक झोपडपट्ट्यांमध्ये योजना सुरू केली जाते. योजना अंमलबजावणी कोण करते? तर अंगणवाडी. हे एक लक्षात ठेवा, कारण आपण ज्यावेळेस म्हणतो की प्रायमरी एज्युकेशनसाठी आहे मग त्याच्यामध्ये अंगणवाडी येईल का? तर येस, ही NPEGEL ही जी अंमलबजावणी करणारी संस्था कोणती आहे? तर अंगणवाडी. तर अंमलबजावणी प्रदेश किती आहेत? 2 आहेत. तर 2 म्हणजे एक ग्रामीणमध्ये आणि दुसरा शहरीमध्ये. ओके, शहरीमध्ये आपण आताच बघितलं काय? तर निवडक झोपडपट्ट्या. ग्रामीणमध्ये 2 भाग आहेत. कोणतं? सगळ्यात अगोदर ज्या ठिकाणी ग्रामीण महिलांची साक्षरता हे राष्ट्रीय ग्रामीण महिला साक्षरतेपेक्षा कमी आहे ते प्रदेश. ओके, ग्रामीण साक्षरतेची. आणि दुसरा कोणता? पुरुष आणि स्त्री साक्षरतेची दरी जिथं राष्ट्रीय साक्षरतेच्या दरीपेक्षा जास्त आहे ते प्रदेश, म्हणजे पुरुष आणि स्त्री साक्षरता. राष्ट्रीय लेवलला दरी किती आहे? टोटल साक्षरता किती आहे राष्ट्रीय लेवलला? 73%. त्यात पुरुष किती आहे? अराउंड 80.9 म्हणजे 81%. आणि स्त्रिया अराउंड 64%. म्हणजे ह्यांच्यातली दरी किती झाली? एक 16 ते 17% आसपास राष्ट्रीय लेवलला. स्त्रियांची साक्षरतेची टक्केवारी आणि पुरुष साक्षरतेची टक्केवारी यांच्यामध्ये दरी बघितली तर किती? 16 ते 17% आसपास आहे. मग त्याच्यापेक्षा जास्त दरी ज्या भागात, फॉर एक्झाम्पल आपल्या समजा माहित नाही आपल्याला पण गृहीत धरू की नंदुरबारमध्ये समजा पुरुष एज्युकेशन किती आहे? समजा 65% आहे आणि महिला एज्युकेशन जर 45% आहे, म्हणजे तिथं दरी त्यांच्यातली 20% आहे. तर नॅशनल लेवलच्या 17%च्या दरीपेक्षा ती दरी जास्त असणार आहे. त्यामुळे अशा भागामध्ये ती योजना इम्प्लिमेंट केली जाणार आहे.
ओके. उद्देश ऑब्विसली आपण आतापर्यंत जी योजना ही जी डिस्कस केली त्याच्यामध्ये बघितलेलंच आहे की हार्डेस्ट टू रिच गर्लपर्यंत पोहोचणे, त्यांचं गळतीचं प्रमाण कमी करणे, त्यांना स्किल देणे, त्यांना एज्युकेशन वगैरे द्यायचे. लाभार्थी गट जे आपण बघितलेले आहे ते काय, शाळेबाहेरील प्राथमिक शिक्षण पूर्ण न केलेल्या आणि उपस्थिती कमी असलेल्या मुली. ओके. तर ह्या NPEGEL याच्या अंतर्गत बऱ्याचदा PYQ मध्ये आलेलं आहे की जेंडर रिसोर्स सेंटर हे स्थापन केले जातात. जेंडर रिसोर्स सेंटर त्यांचा उद्देश काय आहे प्रायमरी, तर लिंग आधारित प्रश्न सोडवायचं मुलींचं पहिली तर गोष्ट. त्यानंतर मा बेटी मेळावा, किशोर किशोरी मेळावा या टाईपचं मेळावं घेतलं जातात आणि त्याच्या अंडरमध्ये महिलांचं किंवा लहान मुलींचं किंवा शाळेत जाणाऱ्या मुलींचं जितकं जमतील तितकं जास्तीत जास्त प्रश्न मार्गी लावले जातात. व्यावसायिक शिक्षण आपण आतापर्यंत बघत होतो की NPEGEL कशासाठी आहेत, एक तर मुलींना एज्युकेशन पण द्यायचंय, त्यांना व्यावसायिक शिक्षण पण द्यायचंय. तर व्यावसायिक शिक्षण कोणतं कोणतं दिलं जातं, शिवणकाम असेल, रांगोळी असेल आणि मेहंदी या टाईपचं. ओके. तर आता नेक्स्ट स्कीम आपण बघूया, KGBV म्हणजे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय. सुरुवात कधी आहे, 2004. सर्व शिक्षा अभियानाची सुरुवात कधी आहे, 2001-2. त्यानंतर NPEGEL ची सुरुवात कधी आहे, 2003. आणि KGBV ची सुरुवात कधी आहे, 2004. या तिन्ही योजना प्रायमरी एज्युकेशनच्या आपला जो सिलेबस आहे HRDला त्याच्या अनुषंगाने खूप महत्वाच्या आहेत. स्पेशली त्यांचं साल काय किंवा त्यांचा उद्देश काय याच्या अनुषंगाने बरेच क्वेश्चन आपण PYQ ज्यावेळेस बघतो त्यावेळेस आलेले दिसतात आपल्याला. तर या योजनाचं बघतोय आपण. सुरुवात ज्यावेळेस झाली होती त्याची ती उच्च प्राथमिकसाठी होती. उच्च प्राथमिकसाठी म्हणजे काय, प्राथमिक काय, सगळ्यात अगोदर पूर्व प्राथमिक म्हणजे प्री प्रायमरी म्हणजे काय, तर शाळेत विद्यार्थ्यांचा प्रवेश कितव्या वर्षी होतो, वयाच्या 6व्या वर्षी. तर त्या 6व्या वर्षाच्या अगोदर म्हणजे 3 ते 6 हे जे वय असते त्या वयाला प्री प्रायमरी म्हणतात. आणि 1ली ते 5वी पर्यंत ते प्रायमरी एज्युकेशन झालं आणि 6वी ते 8वी हे उच्च प्राथमिक. मग KGBV ची सुरुवात ज्यावेळेस झाली होती ती उच्च प्राथमिकसाठी होती. बरोबर आहे, कारण सगळ्यात अगोदर ही KGBV म्हणजे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय आहे कशासाठी, तर निवासी एज्युकेशनसाठी. मुलींना निवासी एज्युकेशन म्हणजे आश्रमशाळा तुम्हाला माहित असेल त्या टाईपचं एज्युकेशन द्यायचं. तर मग आश्रमशाळा पहिलीपासून सुरू करता येईल का मुलींसाठी स्पेशली, तर नाही येणार. म्हणजे एखाद्या वेळेस आपण आता बारामती सारख्या भागात राहतोय त्यामुळे आपल्याला एखाद्या वेळेस म्हणू शकतो की होय शक्य आहे, पण ज्यावेळेस आपण ग्रामीण भागाचा विचार करतो तर लहान मुलींना पहिले म्हणजे त्यांना त्यांचं स्पेशल नाव पण सांगायला ज्या काळात येत नसते किंवा मोठ्या लोकांसमोर नाव सांगायला पण ज्यावेळेस त्या लाजत असतात त्या काळापासून त्यांना आपण निवासी शिक्षण आश्रमशाळेमध्ये देऊ शकत नाही. त्यामुळे 1ली ते 5वी बाकी स्कीम असतील परंतु त्यांना निवासी शिक्षणाची स्कीम कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय कधी, तर उच्च प्राथमिकला ज्यावेळेस ते जातात, 6वीला ज्यावेळेस जातात, 6वी ते 8वी त्यावेळेस ती सुरू होते. परंतु 2018 मध्ये तिचे व्याप्ती वाढवलेली आहे आणि ती उच्च माध्यमिक पर्यंत विस्तारलेली आहे. म्हणजे 6वी पासून ते 12वी पर्यंत त्यांना मुलींना निवासी शाळा पुरवण्यासाठी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय म्हणजे सुरुवात 2004 ला होती. सुरुवातीला उच्च प्राथमिकसाठी होती परंतु 2018 पासून ते 12वी पर्यंत गेलेले आहे. आणि ह्याच्यामध्ये स्पेसिफिकली मेन्शन करून दिलेलं काय, तर मुली कोणत्या असतील ह्या एज्युकेशनसाठी, SC म्हणजे शेड्युल्ड कास्ट, त्यानंतर ST म्हणजे शेड्युल्ड ट्राईब, त्यानंतर OBC आणि अल्पसंख्याक. हे 4 प्रवर्ग जे आहेत ते स्पेशली लक्षात ठेवा, SC, ST, OBC आणि अल्पसंख्याक. परंतु हे 4 प्रवर्ग ह्याला रिझर्वेशन किती आहे, 75% आणि रिमेनिंग 25% जे आहेत या बिलो पॉवर्टी लाईन म्हणजे दारिद्र्य रेषेखालील मुली या 25% इन्क्लूड करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे 75% मुली रिझर्वेशन कोण कोण, SC, ST, OBC प्लस मायनॉरिटी आणि 25% मध्ये कोण, मग रिमेनिंग जे सगळे क्लास असतील त्यांच्यामधले बिलो पॉवर्टी लाईनच्या मुली. ओके. आणि अंमलबजावणीचा प्रदेश आपण ज्यावेळेस बघतो तर आपण NPEGEL ला जे बघितलं होतं शहरीमध्ये काय निवडक झोपडपट्ट्या आणि ग्रामीण मध्ये ज्यांची जिथं साक्षरता कमी आहे ते 2 मुद्दे जर बघितले होते आपण, ते सेम मुद्दे अंमलबजावणीचा प्रदेश सेम आहेत NPEGEL सारखे. आणि 2007 ला सर्व शिक्षा अभियानामध्ये ही स्कीम वर्ग करण्यात आलेली आहे. ओके.
तर कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय 2004 सुरुवातीला उच्च प्राथमिक, त्यानंतर रिझर्वेशन बघितलं आणि 2007ला सर्व शिक्षा अभियानामध्ये ही स्कीम वर्ग करण्यात आलेली आहे. इथपर्यंत आपण बघितलं. इथं ती स्कीम संपली. पुढची स्कीम आहे बडे भारत बडे भारत. तर प्रथम नावाची संस्था तुम्ही करंटच्या अँगलनं वाचली असेल तर तिचा असर नावाचा एक अहवाल असतोय बघा. तर त्या असर अहवालामध्ये काय सांगण्यात आलेलं असतंय की समजा 4थी पर्यंत मुलगा शिकलाय किंवा 5वी पर्यंत मुलं शिकल्या ती, पण त्यांना क ख म्हणजे 12 खडी पण वाचता येत नाही, किंवा काही मुलं अशी आहेत की 7वी 8वी पर्यंत शिकलेत पण त्यांना बेरीज वजाबाकी या पण प्रक्रिया, गणिती प्रक्रिया व्यवस्थित जमत नाहीत. तर अशा विद्यार्थ्यांवर फोकस करून त्यांना पहिली आणि दुसरी त्यांचं वाचन, लेखन, गणित ह्यांचं सुधारण्यासाठी 2014ला ही स्कीम सुरू करण्यात आलेली आहे. ओके, बडे भारत बडे भारत कशासाठी? पहिली आणि दुसरीतले विद्यार्थी त्यांना वाचन आलं पाहिजे, लेखन आलं पाहिजे आणि प्लस थोड्याफार गणिती क्रिया आल्या पाहिजे त्या ज्या काय त्यांनी डिसाईड केलेल्या आहेत त्या. आणि सुरुवात कधी झालेली आहे? 2014ला. नॉर्मली लक्षात ठेवा 2014ला आपल्या भारतामध्ये गव्हर्नमेंट चेंज झालं होतं, त्यामुळे 2014 हे साल लक्षात ठेवायला त्या अनुषंगानं सोपं आहे. ओके, नेक्स्ट आहे बडे भारत अभियान. कधी सुरुवात झाली आहे? 2022ला. 100 दिवसांची वाचन मोहीम आहे. 2020ला आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं काय झालं होतं, तर आपण न्यू एज्युकेशन पॉलिसी स्वीकारली होती. त्या न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या अनुषंगानं ही 100 दिवसांची वाचन मोहीम, मग सिलेक्टेड काय पुस्तकं असतील, मातृभाषेतले असतील किंवा राष्ट्रीय भाषेतले असतील, ते सिलेक्ट केले जाणार आणि ते त्या शाळांमध्ये पहिली दुसरी असं काही नाही दिलेलं आहे. ठीक आहे, तर मग पहिली दुसरी तिसरी म्हणजे प्रायमरी एज्युकेशनचा सुरुवातीचाच टप्पा लक्षात ठेवा. त्या टप्प्यामध्ये त्या मुलांना ती 100 दिवस ती पुस्तकं त्यांच्याकडून वाचून घेतली जाणार आहेत. न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 त्याच्या अनुषंगानं योजना सुरू करण्यात आली होती. सुरुवात कधी झाली आहे? 1 जानेवारी 2022. तरी बडे भारत बडे भारत आणि बडे भारत अभियान जवळपास सेम आहेत, म्हणजे पहिली दुसरीसाठीच असल्यासारखे आहेत आणि त्यांचं वाचन किंवा लेखन हे कौशल्य वाढवण्यासाठी आहेत. आणि अशाच प्रकारची एक आणखी एक स्कीम आहे, आपण इथे घेतली नाही बघा, निपुण या नावाची. 3री पर्यंत इथं पण अगेन वाचन लेखन हेच वाढवायचे, ह्याच्यासाठीच ही स्कीम आहे. तुम्ही ज्यावेळेस कोणतं पण एक रेफरन्स बुक वाचणार त्यावेळेस तुम्हाला ते मिळून जाईल. पुढची स्कीम आहे राष्ट्रीय आविष्कार अभियान, सर्व शिक्षा अभियानाची. थोडक्यात सांगायचं म्हणलं तर ही स्कीम काय आहे, तर विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, गणित आणि टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञान यांची गोडी वाढावी याच्यासाठी मोठ्या ज्या टेक्निकल इन्स्टिट्यूट आहेत, म्हणजे NIT असेल, IIT असेल, आयसर, NIT, IIT, आयसर ह्या सारख्या संस्था या निवडक सिलेक्टेड प्राथमिक शाळांना दत्तक घेतात. तिथल्या विद्यार्थ्यांमध्ये थोडंफार ट्रेनिंग देतात, थोडेफार यांच्यात जे प्रोजेक्ट चालतात त्याची माहिती देतात, जेणेकरून त्यांच्यामध्ये विज्ञान, तंत्रज्ञान आणि गणित यांची गोडी वाढेल. ओके, 7 ते 18 वयोगट गणित, विज्ञान आणि तंत्रज्ञान. राष्ट्रीय आविष्कार अभियान. आविष्कार म्हणजे काय? तर शोध. आणि आपल्याला माहितच आहे की आपल्या इंडियामध्ये आपली हायर एज्युकेशन सिस्टम जगातली 3ऱ्या नंबरची आहे अमेरिका आणि चायना नंतर. परंतु आपल्याकडं जे हायर एज्युकेशन घेतलं जातं त्याच्यामध्ये शोध इतके जास्त लागत नाहीत. आणि ते हायर एज्युकेशन नंतर जर शोध म्हणजे PhD वगैरे असतील तर हे आता ओपन सिक्रेट आहेत की खूप जास्त PhDचे प्रबंध असतात, तर त्याच्यात खूप जास्त पार्ट जो असतोय तो दुसऱ्या विद्यार्थ्यांच्या किंवा अगोदर ज्यांनी PhDचा प्रबंध सादर केलेले आहेत तर त्यांच्याच याच्यामधून कॉपी केलेला असतोय. म्हणजे ओरिजिनल रिसर्च हा त्याच्यामध्ये कमी असतोय आणि त्याच्यामुळे ते रिसर्च तिथं वाढवण्यासाठी लहानपणापासूनच मुलांना तयार करणं याच्यासाठी आविष्कार अभियान राबवलं आहे. त्याच्या अंतर्गत या महत्वाच्या ज्या एज्युकेशन इन्स्टिट्यूशन असतील त्या प्रायमरी ज्या स्कूल्स असतात त्यांना दत्तक घेतात. ठीक आहे, नेक्स्ट स्कीम आहे समग्र शिक्षा योजना. नावामध्येच आहे बघा समग्र. समग्र शिक्षा योजना आणि समग्र शिक्षा 2.0 या 2 योजना. आणि 2.0 ही कधी सुरुवात झाली जी 2021ला. म्हणजे योजना जवळपास सेमच आहेत, परंतु न्यू एज्युकेशन पॉलिसी कधीची? 2020ची.
ह्या स्कीमनुसार थोडंफार इथं बदल केलं, ह्या स्कीममध्ये बदल केला आणि ही स्कीम सुरू केली. तर समग्र शिक्षा अभियानामध्ये 3 घटक एकत्र केले गेले. काय कोणते? तर सर्व शिक्षा अभियान आहे. सर्व शिक्षा अभियान आपण बघितलं काय आहे, प्रायमरी एज्युकेशनसाठी अम्ब्रेला स्कीम. त्याच्या अंतर्गत बाकी सगळ्या बऱ्यापैकी प्रायमरी एज्युकेशनच्या स्कीम चालू केलेल्या आहेत. म्हणजे सर्व शिक्षा अभियान त्याच्या अंतर्गत आहे. दुसरे RMSA म्हणजे राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान. हे सर्व शिक्षा अभियान जसं प्रायमरी एज्युकेशनच्या युनिव्हर्सलायझेशनसाठी आहे, तसं माध्यमिक शिक्षणासाठी बऱ्यापैकी त्यांचं क्वालिटी इम्प्रुव्हमेंट वगैरे असेल तर त्याच्यासाठी राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आहे. आणि तिसरा शिक्षक शिक्षण. आपल्याला इथं दिसल समावेश काय आहे, सर्व शिक्षा अभियान आहे, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आहे आणि शिक्षक शिक्षण. आणि कधीपर्यंत आहे, सुरुवात कधी झाली? 2018ला पूर्व प्राथमिक ते 12वी. म्हणजे सर्व शिक्षा अभियान जे 2001-2 ला सुरू झालं होतं, 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी होतं. आणि सेपरेट परत माध्यमिक RMSA होतं माध्यमिकच्या विद्यार्थ्यांसाठी. मग आणि शिक्षक शिक्षण अगोदर वेगळं होतं. या 3 वेगवेगळं कॉम्पोनंट अगोदर होतं. कधी? 2018च्या अगोदर. आणि 2018ला ते समग्र शिक्षा योजनेमध्ये एकत्रच केलं. काय कारण पडलं असेल, काय लॉजिक लावता येईल इथं? तर प्रायमरी एज्युकेशनसाठी ज्या शैक्षणिक साहित्य असते, लॅबोरेटरीज असतील, लायब्ररीज असतील और इतर शैक्षणिक साहित्य असेल, ते तुलनेनं कमी अवेलेबल असते. आणि माध्यमिक शिक्षण, माध्यमिक ज्या शाळा असतील त्यांना जास्त अवेलेबल असते. म्हणजे त्यांच्या मापात ते अवेलेबल असते त्यांना. पण कंटिन्युअसली आता माध्यमिक शिक्षण, माध्यमिक शाळांमधील जे शैक्षणिक साहित्य असेल, लॅबोरेटरीज असतील किंवा लायब्ररीज असतील किंवा इतर शैक्षणिक साहित्य, ते काय कंटिन्युअस ते यूज करतीलच अशातला भाग नाही. म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते काय ते यूज करत बसणार नाहीत. मग रिमेनिंग जो टाइम असेल त्या काळामध्ये या प्रायमरी शाळांमधील जी मुलं असतील त्यांना त्या वापरता याव्यात, जेणेकरून त्या प्रायमरी एज्युकेशनचं क्वालिटी इम्प्रूव्ह होईल. ओके. तर समग्र शिक्षा योजना 2018ला सुरू झाली. प्री प्रायमरी ते 12वी सुरुवात. त्याच्यात समावेश काय? सर्व शिक्षा अभियान, RMSA शिक्षक शिक्षण आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 2015 साली आलेले आहेत. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. त्या गोल्समध्ये सगळ्यात अगोदर आपण MDG बघितले होते, मिलेनियल डेव्हलपमेंट गोल्स. कधी आले होते? इसवी सन 2000 साली. 2000 ते 2015 या काळामध्ये काही टार्गेट्स देण्यात आले होते आणि ते टार्गेट्स जगातल्या सगळ्या देशांनी कंप्लीट करायचे होते. परंतु न्यू इयर रिझोल्युशन सारखं बऱ्याचदा ते कंप्लीट बऱ्याच शाळांना किंवा बऱ्याच देशांना ते झालं नाही. त्याच्यामुळे 2015 साली 2015 ते 2030 या काळामध्ये काही टार्गेट्स स्वीकारण्यात आली. त्या काळात ती इम्प्लिमेंट करायची होती. त्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल म्हणतात. तर त्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सच्या अनुषंगानं ही योजना आली होती. मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स म्हणजे MDGच्या अनुषंगानं कोणती योजना आली होती? तर सर्व शिक्षा अभियान. आणि SDGच्या अनुषंगानं कोणती योजना आली? तर समग्र शिक्षा योजना. आणि ऑब्विसली तर तिथं मेन मोटो काय काय असणार आहे? तर क्वालिटी, इक्विटी आणि ऍक्सेस. सर्व समग्र शिक्षा अभियान. आणि लास्टची योजना प्रायमरी एज्युकेशनची आपण जे बघतोय ते समग्र शिक्षा 2.0. सुरुवात कधी झालेली आहे? ऑगस्ट 2021ला. बऱ्यापैकी याच्यामध्येच आहे, याच्यासारखीच आहे. पण खूप साऱ्या गोष्टी समग्र शिक्षा म्हणजे एकदम त्यांनी हॉलिस्टिकच केलेली आहे. समग्र प्राथमिक शिक्षणाच्या ज्या काही सगळ्या योजना असतील त्या जवळपास सगळ्या याच अंडर घेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. DBT आहे. DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. मग तुमच्या स्कॉलरशिप्स असतील किंवा शाळेसाठी इतर कोणत्या योजना असतील तर त्या आता या स्तरावरनं शासनाच्या त्या स्तरापर्यंत असं वगैरे काही येणार नाही. तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये ते काय पैसे वर्ग केले जाणार आहेत. त्याच्यामुळं ऑब्विसली सुलभीकरण, सिम्प्लिफिकेशन होणार आहे प्रोसेसचं. निपुण भारत. समग्र शिक्षा 2.0 मध्ये निपुण भारत आपण जी स्कीम बघितली, बडे भारत किंवा बडे भारत ह्या ज्या योजना होत्या, पहिली दुसरी तिसरीच्या विद्यार्थ्यांमध्ये एज्युकेशनची क्वालिटी वाढवायची, त्या टाईपचीच ही निपुण भारत ही योजना होती. ती पण समग्र शिक्षा 2.0 मध्ये वर्ग करण्यात आलेले आहे. निष्ठा ही शिक्षक शिक्षणासाठी योजना आहे बघा. ती पण ह्या समग्र शिक्षा 2.0 मध्ये वर्ग करण्यात आलेली आहे. त्यानंतर परख, न्यू एज्युकेशन पॉलिसी आपण ज्यावेळेस बघत होतो त्यावेळेस हे परख काय आहे हा प्लॅटफॉर्म आपण बघितलेला आहे.
तर शिक्षण म्हणजे नॅशनल लेवलला जे शिक्षण आहेत किंवा विद्यार्थी आहेत तर त्यांचा असेसमेंट करण्यासाठी हा प्लॅटफॉर्म स्थापन करण्यात आलेला आहे आणि ते परत पण आता समग्र शिक्षा योजनेमध्येच वर्ग करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे वाहतूक, म्हणजे शालेय शिक्षणांमधून विद्यार्थ्यांची गळती थांबावी. त्यामुळे जर त्यांच्या शाळा जर त्यांच्या घरापासून लांब असतील तर त्यांना वाहतुकीचा जो काय खर्च असणार आहे तो पण तिथं दिला जाणार आहे. त्यानंतर ओपन स्कूल म्हणजे वाहतूक देऊन पण जर ते मुलांचा शाळेतली टक्केवारी तर वाढली नाही तर किमान समजा आता त्यांना वाहतूक दिली तरी पण त्यांना शाळेत यायचं नाही तर बाबा कमीत कमी तू एक्झामला पुरता तरी आहे. ओके, तर त्याच्यासाठी ओपन स्कूलिंग. त्यानंतर स्वसंरक्षण प्रशिक्षण आहे मुलांना मुलींना सगळ्यांनाच. सेल्फ डिफेन्स आणि अपंग ज्या मुली आहेत त्या अपंग मुलींना मंथली स्टायपेंड वगैरे दिले जाणार आहेत जेणेकरून त्यांचा शाळेतील टक्केवारी वाढावी आणि प्रायमरी एज्युकेशनचं युनिव्हर्सलायझेशन व्हावं. त्यानंतर भागधारकांची क्षमता वृद्धी. भागधारक म्हणजे काय तर फॉर एक्झाम्पल आता आपण याच्या अगोदर बघितलं होतं तर स्कूल मॅनेजमेंट कमिटी जी बघितली होती 2009च्या एज्युकेशन ऍक्टच्या अनुषंगानं, तर त्याच्या टाईपचं मग तिथं विद्यार्थी असतील, पालक असतील किंवा शिक्षक असतील किंवा इतर तज्ज्ञ असतील त्या सगळ्यांची क्षमता इन्क्रीज करायचं जेणेकरून प्रायमरी एज्युकेशनसाठी त्या सगळ्यांची हेल्प होईल आणि प्रायमरी एज्युकेशन जास्तीत जास्त क्वालिटीचं आणि जास्तीत जास्त एक्सटेंटनं सर्वांपर्यंत पोहोचलं जाईल. आणि दीक्षा अगेन या दीक्षा किंवा ह्या निष्ठा या ज्या योजना आहेत ह्या योजना आपण ह्या एज्युकेशन चॅप्टरमध्ये पुढे बघणारच आहोत. पण दीक्षा जी योजना आहे ती शिक्षक शिक्षणासाठीच आहे पण ती डिजिटल स्वरूपात आहे. डिजिटल इनिशिएटिव्ह फॉर नॉलेज शेअरिंग असं तिचं नाव आहे. ओके, तर नेक्स्ट इथं आपल्या प्रायमरी एज्युकेशनच्या सगळ्या स्कीम्स संपलेल्या आहेत. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये माध्यमिक शिक्षणासाठी ज्या योजना असतील किंवा उच्च शिक्षणाच्या ज्या योजना असतील त्या बघूया. थँक्यू.